देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही। लॉकडाऊनबाबत पसरणाऱ्या फेक न्यूजवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। लोकांनी घाबरून न जाण्याचं देखील केलं आवाहन। देशात कुठेही लॉकडाऊन लागणार नाही। केंद्राच्या भूमिकेच्या नंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। तर लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे सुद्धा निर्देश। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या तयारीचा घेणार आढावा। देशात सध्या 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा। देशात इंधन टंचाई नसून एलपीजीचा पुरवठा देखील सुरळीत। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची ही माहिती। राज्यात कुठेही पेट्रोल डिझेलची कमतरता नाही। 1 महिना पुरेल इतका साठा आहे। घरगुती गॅसही वेळेवर मिळतोय। नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। इंधन तुटवड्याचा परिणाम कोल्हापूरमध्ये 20 तर संभाजीनगर शहरातील 10 पेट्रोल पंप बंद। इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं पंप बंद करण्याची वेळ। नायरा कंपनीकडून पेट्रोल दरात प्रतिलिटर 5 रुपयांची वाढ तर डिझेलमध्ये प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ। देशभरातील सुमारे 7000 पेट्रोल पंपावर सुधारित दर लागू। व्हायरल व्हिडिओवरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीमध्ये वाढ। आठवड्याभरात मंत्रिपद जाण्याची शक्यता। झिरवाळांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याची भावना। कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मंत्री झिरवाळांना पक्षाकडून अभय। राजीनामा होणार नाही, व्हिडिओची सत्यता तपासणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। अशोक खरातच्या नाशिकमधील ओक्स कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी एसआयटीची धडक। फॉरेन्सिक टीमसह एसआयटी पथकाची झाडाझडती। आज कोणते धागेदोरे हाती लागतायत हे पाहणं महत्त्वाचं। तर भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीमध्ये उलट्या बोंबा। महिलांसोबतचे कृत्य विधीचा भाग, कुणावरही जबरदस्ती केली नाही, खरातचा संतापजनक दावा। भोंदू अशोक खरात आता ईडीसह कस्टमच्या देखील रडारवर। कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्र ईडीकडे पाठवण्याची तयारी। 21 विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार। माजी खासदार हेमंत गोडसेंचा खरातसोबतचा व्हिडिओ व्हायरल। हात पाहत भविष्य सांगत असल्याचा हा व्हिडिओ। तर खरातची अचानक भेट झाल्याचं गोडसेंचं यावर स्पष्टीकरण। महादेवाचा उतार असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार। वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यविरोधात गुन्हा दाखल होताच वैद्य फरार। पुणे पोलिसांचं पथक शोधासाठी वसईत दाखल। निर्दयी बापाकडून पोटच्या मुलींना अमानुष मारहाण। चोरीच्या संशयातून बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं। पाण्यासाठी तडफडत एका मुलीचा मृत्यू। आरोपी बापाला पोलिसांनी केली अटक। 1 एप्रिलपासून वीज स्वस्त होणार। राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दरामध्ये कपात। सर्वसामान्यांना दिलासा। महावितरण, अदानी बेस्ट आणि टाटा कंपनीच्या विनंतीनंतर ही दरात कपात।